बांधकाम चालू झाल्यापासून आमचं जे रुटीन आहे ना, खूप बिझी झालेलं आहे. म्हणजे बागेतलं काम, बांधकामाचं काम. त्याच्यामुळे कधी-कधी इतका उशीर होतो ना, की सगळं आवरता-आवरता 12 सुद्धा वाजून जातात आणि दिवाबत्ती करेपर्यंत कधी-कधी लेटसुद्धा होतं. तर आज खूप उशीरच झाला होता माझा आवरेपर्यंत. इथे सगळं आवरून झाल्यानंतर दिवाबत्ती करून घेतलेली आहे. पण असं देवाची बत्ती वगैरे करून झाली ना, की इतकं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं आणि मग काम करायला की नाही अजून नवीन ताकद मिळते. तर इथे आता मी आले आहे किचनमध्ये. दुपारच्या जेवणाला की नाही सुरुवात केली. कुकर लावून घेतला आणि त्याच्यानंतर बाहेर आले. ढीगभर कपडे आज धुवायचे होते. जवळ-जवळ 2 बादल्या कपडे धुवायचे होते आणि त्यात मातीचे कपडेसुद्धा होते. बागेतून कुणालच्या बाबांनी काकड्या काढून की नाही आणल्या होत्या आणि बघा किती मोठ्या काकड्या झालेल्या आहेत त्या. त्यांना म्हटलं मस्त अशी लांब-लांब कटिंग करून घ्या. त्यात मीठ, मसाला टाकून की नाही आपण खाऊया. तर थोडंसं सलाड बनवलं आणि त्याच्यानंतर असं लांब कटिंग करून त्यात तिखट मसाला, मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून आम्ही ती काकडी की नाही खाल्लेली आहे. त्याच्यानंतर इथे वाघ्या आणि शेरू यांचं जेवण काढलं कुणालच्या बाबांनी आणि शेरूला जेव्हा भूक लागते ना, तो अशा पद्धतीने बघा बसलेला असतो जेवायला.